शिवलीलामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा पूर्व धरेंद्र नंदिनी व निवरा भुजंग भूषण सप्तक नेत्रा लीला विचित्र तुझ्या भानुकोटी तेच्या अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपते अनंता अमृत विश्वपते परमानंद पंच वक्रा परात्परा पंचदशा नेत्रा परम पावना पय फेन ग्रतः परममंगल परब्रह्मा मदस्मित वदन दयाळा षष्ठाध्यायी अति निर्मळा सीमंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर्मुख निमित्त करून तुझी वदलासी आकुले गुण व्यास रूपे सुतासी स्थापन रसिक पुराण सांगाविसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्रीगोपाळ विदर्भ नगरी एक सुषळ वेद मित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेद मित्र सपुत्र सगुण सुमेधा नामे झाला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अनंत दशग्रंथी ज्ञान बौद्ध मुखोद्वैत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंदने निघंटू शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करीते 16 वर्ष झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता बेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या गावनी अद्भुता मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भ रायाचे भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडून दावीतून नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नेश धरी पुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य नैषध विनोद विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघे जण नैषध पुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊन जावे शनी दिव्य अलंकार बहुत धनी पूजला तुम्हा कारणे तेतोने यावे परतोने मग मी देईन यथेष्टधन माता प्रिता गुरु नृप वचना कदा अमान्य करू नये तव बोली ते दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्यपार पुरुषास त्रिवेश देखता साचर सचल स्नान करावे पुरुषाची नारी वेश देखता पाहणार जाती अधपात वेश घेणारी तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय हेही परत्री कर्म अनुचित तैसाचे शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन आम्ही तर मिळवू आमची विद्या लक्ष्मी सतेच तोषो अवनीचे भ्रुमुजा आमचे नमने चरणाबुंद धन देती प्रार्थुन्या पंडिताची विद्या माय सद्गुणी विद्या काळी फळदायिनी विद्या कामने सांडुनी नित्य कर्म न करू कदा मात्या पित्याहुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळे पृथ्वीचे प्रभू सकळी देखून या सो जोडती कर विद्या आईने तो पाषाण देख जिताचे मृत तो शतमूर्ख त्याचे ना पाहावे मुख जननी व्यर्थ शमविले राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते दबा राये वस्त्रे अलंकार आणून एकासी श्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमाणांची ईश्वरी तिची प्रतिमा नाही कुंभी निवरी जिस दे कोणी नृत्य करी पंचाक्षर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खाणी परिलज्जा पावती जिस दे कोणी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जेसी तिने हे दाम्पत्य देखुनी कृत्रिम पाहुनी असे म्हणे परिभावार्थ तरुणी चातुर्य खाणे हर भवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे येतेष्ट धन षडस अन्न देत भोजन शिव गौरी म्हणून नमस्कार करून ओळवी जाता ग्रामपंत लक्ष्मी पुढे व्रतार मार्गकामिनी
विकार चेष्टा भाषणे बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिड सगन मी कामानाळे करून गेले आहाळून प्राणप्रती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी मांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाये येऊनिया तो म्हणे हा चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास आसती लोक मार्गीचे तव ते कामे होऊन मूर्छित मेदिनी वरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तव तो परतुनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोनी पाहे गेले पुरुषवत लवला हे भोगी येते मजा आता हाती दगुनी तयासी आड मार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाला देवदार आम्र कदंबवादी तरुवर त्यावनी ओनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्रीतू भ्रतार निर्धार नाही येते दुसरा विचार येरू म्हणे हे नगडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्यांचे काय याची पळ परस्त्र साधन सुकृत निर्मळ विचार करून पाहे पा आदित श्रीवरी तारुण्य परम निर्लज्ज एकांतवन मिठी गाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाये पयोधर कमंडलुवत तव तो झिड करुनी मागे सारिता नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवने सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्ती झरावे विकार तरी तो नर केवळ शंकर त्या पाशी तीर्थे समग्र येऊनी राती सेवेसी जनरहित गौरवनी द्रव्य घट देखील नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचने सत्यकर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत इतके असूनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धरी आपण देखता वर्म काढूनी निंदक विंदिती वामांगणी परिखेद रहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारी दुसरी याचे कुट दोष गुण देखे एके जरी अनुदिन परितो मुखास नाणे गेली या प्राणात तरी तो शंकर निर्धरी न दिसे स्त्री पुरुष बाण गुरु पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धरी पहिलं मूर्ख हा पंडित निवडून नेणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निधरी अभ्यासिलेना मिरवी लोकांत शिष्य करावे हा नाहीच हित कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निधरे विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्ध बुडलियाची नाही कंती तरी तो शंकरे निधरी श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष ते ओम निरावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शास्त्रे निवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलून सरस्वत पुत्र स्त्री रूपे सदन आणिला सत्वर श्रुत केला समाचार कथात वर्तला जो सारस्वती मांडीला अनर्थ राया जवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीती दुजोरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मजला गुण अरे तुवा निर्वश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिव माया परम अद्भुत अगणित कर्तृत्वती येथे राये मिळवणी सर्व ब्राह्मण म्हणे सत्यजकरा अनुष्ठान द्यावे याचे पुरुषत्व आणून तरी धन्य होईल मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुची ना पालटे झोपाळ तेव्हा विदर्भराव तये वेळा आधारिता झाला देवी ते आपण मांडले दुर्धर राम सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवत श्रीवेश यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे ही वैत निशेष न गणेश असा काल रात्री निस्सीम प्रतिकृता श्रीमंतिनी परमभक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझे नम मोडवे सहसाशी या सरस्वतासी दिव्यानंदन होईल सत्य वेद पारायण ईश सुभेदावर जाण लग्न करून दे देवीच्या आज्ञे करून त्यांचे दिले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सरस्वता धन्य सेमेंची शिवभक्ती मुख नाही त्रिजगती तिचे कर्तृत्व हेमवती मांडू न शके सर्वता सुत म्हणे एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन
शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेशा विख्यात तिसी झाला सदारथ सांडूने ब्रह्म कर्म समस्त माता पिता त्यागिली धर्म पत्नी टाकुली दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्य मास रथ होरात्री कमळ कर्दमी लोळत करावया जगत उद्धार आपणाचे अवतरला शंकर ऋषभ नामे वहुनी विचरत महिवरी आपुले निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवर्त पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यस्तव पातला तो शिव योगेंद्र दुष्ट दोघे धामती धरिती चरण षोडोपचारे करुणी सप्रेम ओने पुरिती शुष्क सुपक्क सिग्ध विविध चतुर्विध अन्य उत्तम स्वद भोजने देवनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदरी करुणीय दिव्य दिव्य सहज निज विरा तो शिव योगी हाते मर्दिती दोघे दोघे चरणभुंज सुपर्णाग्रज उदय होतो एक निशे क्रमणी दाना शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमा रमण देऊनी दर्शन गेला आमा मग पिंगळा आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीचे होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशाहार देशीचा नृपदे वज्रबाहू नामे विशेष कीर्ती ख्याती पट्टराणी नामे सुपदे देवी दमयंती दळाची ते तो मदनामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगळा वेशा जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐकावी सुमतीची पोटी भूदेव असा विचित्र वर्तते तिच्या सवती होत्या अपाला ही पट्टराणी होईल पुत्र त्यांचे 30 वर्ष दुर्धर गर्भिणी झाली ते ती सतत काळा वामा मृत्यू परी रोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या शते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राई बहुत वैद्य आणून औषध देता बरे नव्हे रात्रंदिवस रडे बाळ सुमते राणी शोके विबळ मृत्यू ही नोये व्यथा सबळ भरी नव्हेची सर्वता लेकरू सदा करी रुदन रायाचे निद्रन लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून गोरकानी सोडिले जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसने व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाषण वृतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणे आक्रंद दे रडे परिण मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगतमाता कैलासपती जगतवंता ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र परंपरा तुझी कीर्ती सदागती निगमागमन जय जय त्रिदोष दोष मना त्रिनेत्रा कुरकंदा पंच वक्रा अज अजिता पाया फेनाग्रा जन्म यात्रा चुकवी का अनादि सिद्धी अपरिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणितिता धाव आता जगत गुरु ऐसा धाव करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गजती परम भयभीत होऊनी चित्ती बाळा सहित शिती पडे श्रावण रितनये नेऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न ही वीरसेना शुष्णा गोरकानन पती वियोगे सेवी जसे सुमती करुणा ऐकून पशु पक्षी करिता ती सहृदन धरणी पडिता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू वरुनिया जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळी एकी मधुर रस आणून स्नेहाळ मुखी घालून तोषविती वनगाई स्वपुच्छे करुनी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी निंटा अपूर्व वर्तले तो वृषभ वाणिक घेऊनी पंते जाता देखे नाही त्याची या संगे करुनी वैशा नगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्यांचे नाव पद्माकर परम सभाग्य उद्धार रक्षक नाना वस्तूंचा तेणे सुमती सवर्तमान पुसले तू कोटील कोणा तेणे ते वर्तले मुळीन श्रुत केले तयांते ते ऐकून पद्माकर त्यांचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वास टाकुनी गोर म्हणे गती तोर कर्माची वज्रबाहूची पट्टाराणी प्रतिव्रतावनीची स्वामिनी अनाथपरी हिंडेवनी वदना आली येते मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करीत येचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहायची
सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणासी हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारिती नगर जन मिळाले स्वभावती तो निशांती उगवला गवस्ती तेवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलांचे सदन शोधित चिंतामणे ये अकस्मात की शुद्धेने प्राण जात तो शिराब्धी पुढे दाविनाला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती एक आओ रडसी करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कुठे आहेत सांग पा आलासी 84 लक्ष योनी फिरत तिचे स्वजन सोयरे आप्त आले कुठून गेले कुठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत तू नाना योगी फिरसी पुढे ही किती फेरे घेसे कोणाचे पुत्र तुका रडसी पाहे मानसी विचारुनी शरीर धरावे ज्या वर्णी त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोटुनी ते विचारून न पाहती त्वा पुत्र आणीला कुठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहुना तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण मुंगर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा विनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुत शरीर कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंगा अपार सेवेची पडती क्षणभंगर मृग जळीची मिंद्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेची चित्रीच्या वृक्ष छाये बैसला कोणा चित्रांगणीने कोणाचे जाळले सदना तेथे गंगा लिहिली सहित मीना कोण वाहोनी गेला तेथे वंद्यासुते द्रव्य आणून भीष्म कन्या मारुतीच देऊन गंधर्वर्ग नगरीचे वराडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून शिकंदा दोरे बांधिला वळून श्रुतिकार जतांचे पात्र करून खा पुष्पे कोणी भरिले कांसवीचे घालून घृत मृग जळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुंकुरे बांधून नाचत जन्मांग पाता बैसले अहिरकर्णीचे कुंडले हिरोने चित्रीचे चोर आले घेऊन प्रपंच लटिका मुळी उनी तो साच कैसा जाणावा मुळीचे लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ केश तरुचे उद्यान समत शरीरे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापांचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेकमास रक्त अस्थिची मोळी चर्म वेष्टित मातेचा विटाळा पितुरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर पवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र शूरे मूर्धुज छेदिले समग्र इतुकेनी पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रती तरी कैसेने प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मीचे कोटे आहेत व्रतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होईका जयांचे हे सकळ लेणे मागता देता लाजिरवाणे तनुधर बांधले त्रिगुणे 5 वासे आणून याचा भरोसा नाही जाण केदवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तव तगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळा अहो प्राणे पापी सगळं धन धान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एक वट होती मागुनी बिघडती तैसे स्त्री पुरुषे बोलती खेळ मुळीच असत्य हा वृक्षापरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणिक्य तरुवरे बैसती अपत्य तैसी जाणपा पृथ्वीका वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठती जात सोयरे बंधू आप्त तसेच जाण निर्दरी मायामया प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी शिव भक्षी विषय पडे तो भक्षितांचं बोलून गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव गमला जन्म मरण भोगीत असे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुशी शरण रिगत मग तो शिव होऊनी भजत शिव लागी अत्यंतरे ऐसे एकदा दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठून अष्टभावे दाटून वंदिते चरण तयांचे म्हणते एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छे करून तू साक्षात उमारमण भक्त रक्षणा धावलासी मृग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिवयोगी मंत्र मंत्रुनी भस्म लावितांगी व्यथरायित झाली ते
रंभा उर्वशी होऊने वाहिले दिव्य शरीरे तिथे तिथे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठले तत्काळ प्रणव्यता जाऊने सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस जगडता पूर्ण लोह तात्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्यकरी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भयापार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यांची कैसी भयापदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद केदा वारिले बाळ चरणावरी घालुनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझवरुनी शरीरे सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्य चरणी लेविना तरीही नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझे या पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करीला हा भुवन भरी होईल कीर्ती निमराज्य पाविल पुढते भद्रायु नाम निश्चिती त्यांचे ठेविले मी जाण थोर होय भद्राळू बाळ तव वरी क्रमी येतेची काळ मृत्युंजय मंत्र जपत्री काळ निष्ठा धरुनी करी जा राजपुत्र निश्चित लोकांत प्रगटो निधी माता होईल विद्यावंत चतुष्ट कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला ते तिथे अंतर्धान गुरुपदा पदांबुजा आठवून सुमते सग क्षणाक्षणा पद्माकरासी सुखात्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायू त्यासी आवडता सदा पुरविल लाड त्याचा पद्माकरे आपुले संपत्ती वेचून दोघांचे केले निखळा वंदन दोघांचे भूषणे समान केले संपन्न वेदाशी 12 वर्षाची झाला बाळ धीर गंभीर परम सुशील मातेच्या सेवेची सदा काळ जवळे तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृतांचे पर्वत शुभयोगी प्रगडला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय गाडीत मुक्तिकेशी नयनोंदके चरण शालन केशवासने पुसरे पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेह तेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे षोडोपचारे चारे पूजना 16 करती स्तवन करीत से तेव्हा सुमती तुझ्या प्रसादे करुणी मी पुत्रवंती यावरे भद्रांची नीती शिव योगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पायी धर्मनीती वर्तत गायी माता पिता गुरु पायी निष्ठा असो दे सर्वदा गोभूदेव प्रजा पाळन सर्वभूती पाहता उमा रमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसासी न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावे आज्ञाक्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ गुण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पाहावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय रक्ती आपले सेवक कैसे वर्तती यशकी अपयश देती पाहावे चित्ती विचारून या अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा लेकरो भार्या हरिदास सदन गृह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करते निशेष आणि क्षणात होयपे ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यती निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्वदेव समय तिथी आलिया त्यांसी न पुसावे याती अन्न वस्त्र सर्वाभूती अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावे जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदावाद टाकून सर्वदा कीजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपतोर परदारा आणि परधन हे न पाहावे देवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जप ध्यान पंचयज्ञ गोवी प्रसेवन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनालस्य करावे सुरत निद्रा भोजन येथे असावे प्राणदान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्म पत्नीसी निषिद्ध जाण परियोषितेसे क्रोधे दंडावे शत्रुषी साधू विप्रांसी नविजे सदा द्वेषाशी धरावा मद संत भक्तासी नम्रता वेद संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मसर सर्वामुती दुर्जनास दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिते निरहंकार द्विजासी वाचा सावधान शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करून पाद पावन देवालय यात्रा गमनी नित्य शिव ध्यानी बसावे पुराण श्रवणी श्रोत्र सादर
त्वचा संता आलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेई ग्राणी ये रीती इंद्रिय लावावी भजने दीनानाथ ज्ञान देखुनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतासी मैत्री देवांचे द्वेषी त्यांचे उपेक्षा करी युक्त निद्रा युक्त आरी मृगया करी परमने नीतीने अतिविद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य गृहछेद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान की ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शटधूर्त पिशून तस्कर गारपतीत चंपळ कपटी नास्तिक नृत्र ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरु तल्पक मार्ग पाडक कृतघ्न धर्म लोपक त्यांचे दर्शन न व्हावे दाराधन आणि पुत्र याचे आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करुणी आसक्त असावे बंधू सोयरे श्वशूर स्वजन यांचे स्नेह असावा साधारण भरता विषय देखून आसक्ती चित्ते न करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वार्थाही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेवू शिकवी शिवयोगी भस्मचर्चिता रणांगणी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षे मृत्युंजय उपासना आता ताई मार्गज्ञ ब्रह्मज्ञ यांसी जेवे मरावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संक्रमणे न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळस करिता पुण्य त्रिगुण होय अपूर्जांचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महावडीचे उडी घालणे महापुरुषाची विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्र श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेचे ज्याची वाचा सवंती भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफळ जीवित्व तयांचे देहीने अथवा नाय सत्य हे वाचेची असावे व्रण विद्यापात्र येती अमित सत्य गान त्या दिजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्ध माझे पराक्रम करी याचकाशी पृष्ठीना दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रा समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगा सहित पंच चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मार्ग नाही सदा विष सत्यमागम रात्र दिवस तुच्छ सुधारस यापुढे प्रतापे नावावे संपत पर सौख्ये हर्षभरित सदार्थ एकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न आहेत पृथ्वीत अन्न उदका शुभाशित औदार्य रत्न चौके ते वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्य येते स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजा पाळी का गुरु आणि सदाशिव यांची न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्भ सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूपपूर्ण स्वरूपांचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमा मेधे करुण मन बोलो न द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधित झाला भद्रायू लागी हे नीती एकता जगी साकडे न पडे सर्वथा सातवा अध्याय गिरी कैलाश यावरी वास्तव करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया किया अध्याय हिमाचल भक्ती भावानी कन्या वेळाला पारायण प्रदक्षिणा करती विशेष याच्या अगोदर पण आपण पारायण केली पण आपण कधी प्रदक्षिणा मारली नव्हती पारायणाच्या आणि त्याचाच उल्लेख बघ आता इथे आलेला आहे पारायण प्रदक्षिणा करती विशेष निर्दोष यश जोडितया की हा अध्याय हिमाचल भक्त भावानी कन्या वेलाळ तिरसे वरुणी पेना धवल
श्वर गृही राहिला पुढे अध्याय कथा सुरस शिवयोगी दया करेल भद्रायुष ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करतो विद्वजन भव गज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समृद्र तो शिव ब्रह्मांड यतित तो जगद्गुरु जगन्मता शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तराखंड परिसत सज्जन अखंड अखंड सप्तमाध्याय घोरा सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय स्वामी की जय हो स्वामी हो स्वामी